हे आहेत मोहोळचे इंद्रसेन मोटे. इंद्रसेन यांना पूर्वीपासून बैलांचा मोठा नाद आहे. घरी देशी खिलार गाय होती. या गायीने सोन्या नावाच्या गोंडस खोंडाला जन्म दिला. अवताला जुंपल्यावर सोन्याला डोळ्याला आजार असल्याचं लक्षात आलं. त्याचे दोन्ही डोळे काढून टाकावे लागले. सोन्या बैल पूर्णपणे अंध झाला. जीवापल्याड जपलेल्या सोन्याला कसाबाला विकणं हाच उपाय डॉक्टरांनी सांगितला. पण इंद्रसेन मोटे यांनी जो निर्णय घेतला त्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल. मग डॉक्टरला म्हणलं नाही, एखादा आपला माणूसच आदू झाला तर आपण काही सोडून देत नाही किंवा त्याला मारून टाकीत नाही. त्यामुळे आपण ह्याला जीवानीशी काय खेळायचंच नाही. म्हणलं आपल्याला ह्याला कसाबाला द्यायचा नाही. इंद्रसेन यांच्या आईने अंध सोन्याला जीवापल्याड जपले. त्याला वेळेवर खुराक, चारा, पाणी दिले. योग्य काळजी घेतल्यानं सोन्या धष्टपुष्ट झाला. मोटे कुटुंबाने सोन्याच्या मानेवरील सुरा दूर करत सोन्यावर उपकारच केले. पण त्याच मानेवर बैलगाडीचे जू, औत कष्टाने ओढून सोन्याने शेतकरी मालकाचे पांग फेडले. आपण कसं म्हणतो ह्या म्हाताऱ्याला आता सुधरणा, म्हातारं जरा बडबड करायला लागलं किंवा आणि काय व्हायला लागलं किंवा तोल चाललं, त्या संदर्भात मला वाटला म्हणून मी त्याला शेतीनं सोडून दिला. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला सोन्या बैलगाडी ओढतो, कुशलपणे औत चालवतो. विशिष्ट खाणाखुणा आत्मसात केलेल्या या बैलानं अंधत्वावर मात केलीये. मोटे कुटुंबाला आपल्या सोन्या बैलाचा मोठा अभिमान वाटतोय. त्याला सगळं इशाऱ्यावर कळत होतं. जर समजा आपल्याला हाणायचं म्हणलं तर त्याला आपल्याकडे बैल आतमध्ये थोडा यायला लागला तर सर म्हणलं की ती पड्याला जायचा. आणि जर समजा पड्याला चालला तर तू पड्याला चाललाय म्हणलं की ये म्हणलं की ती थोडा आड्याला ह्याचा. 15 वर्ष काबाड कष्ट करून सोन्या आता वार्धक्याकडे झुकलाय. त्याला पूर्वीसारखं काम होत नाहीये. इंद्रसेन यांनी त्याला अवताला जुंपणं बंद केलंय. घरातील वृद्धाप्रमाणे ते त्याची काळजी घेतायत. वयाच्या 4थ्या वर्षी 5व्या वर्षी दुई डोळं गेलतं त्याचं. तेव्हापासून आता 16-17 वर्षाचा बैल झाला. मग मी 15 वर्ष बैल हाणला. 2 वर्ष झालं मी बसून सांभाळतो त्याला. जन्म दिलेल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडण्याच्या प्रतिकूल काळात एका शेतकऱ्याने आपल्या दावणीच्या बैलाप्रती जपलेली कृतज्ञता आजच्या मानवी नातेसंबंध दुरावल्याच्या काळातील आदर्श उदाहरणच आहे. ब्युरो रिपोर्ट, अशोक कांबळे, राईट अँगल, सोलापूर.